मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. मित्रांनो, हे आहे संगमनेरच्या चंद्रशेखर चौकातील प्राचीन आणि ऐतिहासिक राम मंदिर. रविवारी रामनवमी निमित्त भाविकांची श्रीरामाच्या दर्शनासाठी रीघ लागली होती. तर राम मंदिरा शेजारीच हे हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराशी ऐतिहासिक आणि इंग्रजांच्या राजवटीतील कथा जोडलेल्या आहेत. रामनवमी आणि रामनवमी निमित्ताने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, संगमनेर प्रखंड आणि दुर्गावाहिनी मातृशक्ती आयोजित कुमारी विघ्नेश्वराजे किशोर आहेर जिल्हा परिषद शाळा घारगाव या इयत्ता 4थीतील मुलीने प्रभू रामचंद्राच्या जीवनावर आधारित 101 चित्र या ठिकाणी रेखाटले आहेत. या चित्रांचं प्रदर्शन आज संगमनेरच्या मोठे मारुती मंदिर चंद्रशेखर चौक या ठिकाणी लावलेलं आहे. सांग बरं, काय काय चित्रांची माहिती सांग बरं. चित्रांचं म्हणजे आधी आता वाल्मिकींनी जेव्हा रामायण दिलं ते तसंच रामायण घडलं. मग तिथून मग राम जन्म, मग राम मोठे होताना मग त्यांचे गुरु वैशिष्ट्य त्यांनी शिकवलं. मग ताडका मारली, मग धनुष्याला प्रत्यंजय चढवली. मग ते बोलले की तुम्ही 14 वर्ष वनवासाला जायचं. मग राम, लक्ष्मण आणि सीता 14 वर्ष वनवासाला गेले. ते ह्या ओढीतून गेले. नंतर तेव्हा भरत म्हणजे त्यांचा भाऊ यांनी पादुका आणल्या. नंतर मग शूर्पणखा म्हणजे रावणाची बहीण त्यांना विनंती केली का माझा तुमच्याशी विवाह होऊ शकतो का. राम बोलले नाही, तुम्ही माझ्या भावाला विनंती करा. मग तेव्हा लक्ष्मण यांनी शूर्पणखेचं टाकलं. मग नंतर सीतामातेला एक सोनेरी हरिण भेटलं. मग रामप्रभू त्यांच्या मागं गेले आणि मग इकडं सीताला काळजी वाटू लागली. त्या रामप्रभू गेले पुढं. मग लक्ष्मणने शापूरला झोपडीच्या इथं साईंनी अवतीभोवती आखली. मग नंतर रावण हा साधूंचा रूप घेऊन आला आणि सीता मातेचं हरण केलं. नंतर जटायू नावाचा पक्षी म्हणजे रामांचा भक्त त्याने सीता मातेला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु रावणाने त्याचे पंख छाटून टाकले. आणि मग हनुमानांच्या स्वप्नात रामप्रभू आले. मग दुसऱ्या दिवशी त्यांची भेट झाली. मग हनुमान रामांच्या पाया पडले. नंतर हनुमान त्यांचे भक्त होते. मग नंतर ते सुग्रीवला भेटले. सुग्रीवने सांगितलं की बाली माझा दुश्मन आहे. मग बाली आणि शबरी नावाचे भक्त मग तिथे ते गेले. नंतर मग त्यांनी महादेवाची पूजा केली. नंतर मग हनुमान लंकेच्या दिशेने गेले आणि मधुर एक राक्षसी निघाली समुद्रातून. तिने हनुमानांना गेले, पण हनुमान किती भक्त होते रामाचे म्हणून त्यांनी तिचा पण वध केला. नंतर तिथे गेल्यावर त्यांनी तिथले जे सैनिक होते त्यांना पण मारलं. मग सीतामातेकडे पोहोचले. मग त्यांना त्यांचे रामाच्या हातातलं कडं दाखवलं. नंतर मग त्यांना पकडलं आणि रावणाच्या दरबारात नेलं. आणि मग हनुमान यांची शेपटी जाळली. आणि मग हनुमानांना खूप राग आला, तुम्ही माझी शेपटी जाळतात, आता दाखवतोच तुम्हाला. मग नंतर त्यांना राग आल्यावर ते पूर्ण लंका जाळून टाकतात. हे बघा, पूर्ण लंका नगरी जाळली का, मग पूर्ण लंका झाली का तिथं भगवा झेंडा लावतात आणि ते जातात. आणि मग इकडं आले का मग रामप्रभू खारुताईची मदत घेतात आणि राम सेतू बांधतात. आणि मग हनुमान राम आणि लक्ष्मणला घेऊन जातात. ते श्रीलंकेमध्ये पोहोचल्यावर राक्षसांचा वध करतात. नंतर मग त्यांना सापाचं हे होतं. मग नंतर लक्ष्मणला बाण हे येतो, तेव्हा त्यांना औषधी आणायला हनुमान जातात आणि हनुमान पूर्ण पर्वत हातावर घेऊन येतात. विभीषण कुंभकर्ण म्हणजे रावणाचा भाऊ, तो 6 महिने झोपायचा आणि 6 महिने झोपत नव्हता. नेमकी त्याच वेळी राम
नंतर विभीषण म्हणजे रावणाचा भाऊ तो सुद्धा रामांचा भक्तच होता. मग त्यांनी सांगितलं की रावणाला जेव्हा तुम्ही बेंबीत बाण मारशाल त्यावेळेस तो मरेल. मग रामप्रभूंनी हे केलं, पण त्याचे जे 10 तोंड होते ते मरतच नव्हते. मग तेव्हा ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि मग रावणाच्या बेंबीत बाण मारला. मग तेव्हा रावणाचा मृत्यू झाला. मग सीता आणि राम परत एकत्र आले आणि मग ते परत अयोध्येला गेले आणि मग राम सियाराम अशा घोषणा सुरू झाल्या आणि हनुमान प्रभूंनी आपल्या छातीत राम आणि सियाचं चित्र दाखवलं आणि मग शेवटला सीता मातेला पाताळात जावं लागलं. मित्रांनो, ही आहे विघ्नेश्वर राजे आणि तिने स्वतः ही 101 चित्र काढलीत आणि अवघ्या 4 मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत रामायण कथा प्रस्तुत केलेली आहे. किशोरजी नमस्कार. आपल्याकडे तुलसी रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे, वेगवेगळे रामायण आहे आणि रामायण वाचायला सुरुवात केल्यावर 2-2, 4-4 वर्ष लागतात. परंतु मोजक्या 4 मिनिटांमध्ये या विघ्नेश्वर राजेने आपल्याला संपूर्ण रामायण विशद केलं आणि चित्रांद्वारे दाखवलं. नेमकी प्रेरणा कशी मिळाली? नाही, आता हे सगळ्यात महत्त्वाचं, तिला म्हणजे लहानपणापासून रामाची आवड, त्याच्यानंतर जे मालिका वगैरे, रामाची मालिका वगैरे ती कधी पण म्हणजे मिस करत नव्हती. त्याच्यानंतर कार्टून पोगोवर रामायण लागायचं, त्याच्यानंतर वेगवेगळे कार्टून याच्यावर रामायणच म्हणजे रामाचं जास्त आवड. आणि ज्यावेळेस राम मंदिर अयोध्येला बांधलं गेलं तर त्यावेळेला आता नवीन बांधलं त्यावेळेला तिला म्हणजे ते आवडच लागली. तेव्हापासून ती एक चित्र काढत गेली आणि ते चित्र चांगले यायला लागले. आणि नंतर मग स्टेप बाय स्टेप नंतर एक गावाच्या तिथं एक दुसरं गाव आहे, तिथं सुद्धा राम मंदिर आहे, तिथं सुद्धा त्यांनी प्रदर्शन भरवलं होतं. आणि इथले सुद्धा बजरंग दलाचे जे कार्यकर्ते आहेत ते पण म्हटलं होतं का इकडं पण तुम्ही प्रदर्शन भरवा. त्याच्यामुळे आम्ही इकडं संगमनेरमध्ये आलो. आधी काय सांगाल तुमच्या नातेविषयी? आता ते रामाचं मंदिर जेव्हा अयोध्येला झालं ना तेव्हापासून रोज एक चित्र काढायचे. रोज शाळेतून आले का रोज ती बसायची, रोज एक चित्र काढायची. ओके. आणि हे सगळे एकूण 101 चित्र 101 चित्र तिने काढले. आपल्यासोबत मालपाणी विद्यालयाचे उत्तम एरंडे सर पण आहेत. चित्र फार छान येतात. ते तिच्या वयाच्या मानाने, ती जर इयत्ता पहिले 4थी आहे, 4थीच्या मानाने तिने चित्र जे रामायणामधून मांडलं, रामायण पूर्ण चित्ररूप रामायण, आणि तिने जे वर्णन केलं ते वर्णन अप्रतिम आहे. 4 मिनिटात रामायण ऐकण्याची संधी या निमित्ताने आज या मारुती मंदिरामध्ये, हे संगमनेरचं फार प्राचीन मंदिर आहे, मोठे मारुती मंदिर याला म्हणतात, याला फार मोठा इतिहास आहे. आणि या मारुती मंदिराच्या प्रांगणामध्ये हा रामायणचा इतिहास ऐकायला मिळाली. आज रामनवमीच्या निमित्ताने दुर्मिळ योग आहे. विघ्नेश्वर राजे, तुझं आणि किशोरजी आपल्या सर्वांचं तिचे चित्र पाहून थांबलो. हो हो हो, चाल. येस, थँक्यू सर. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.